मी मान्य श्री रवींद्रजी पाटील साहेब यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते ते गिफ्टचं वितरण करायचं आहे. त्यानंतर सौभाग्यवती ललिता प्रताप पाटील यांच्याकडे जे गिफ्ट टेम्पल आहे तिचं वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतो मान्यवर कक्षामधून रामनाथजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते या गिफ्टचं वितरण करायचं आहे. त्यानंतर हर्षल दयानंद पाटील यांच्याकडनं जे आम्हाला गिफ्ट बॉक्स उपलब्ध झाले त्याचं वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय जनार्दन नाईक. मान्य श्री जनार्दन नाईक यांच्या शुभ हस्ते या गिफ्टचं वितरण केलं जातं. आणि त्यानंतर सौभाग्यवती नीता प्रदीप पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत राहणार यांच्या वतीने जे गिफ्ट टेम्पल ते आपण वितरण करायचं आहे. जनार्दन नाईक सौभाग्यवती नीता प्रदीप पाटील यांच्याकडे जे गिफ्ट टेम्पल आहे त्याचं आपण वितरण करायचं आहे. त्यानंतर पंकज हिरामन नाईक यांच्याकडे आम्हाला जे गिफ्ट बॉक्स उपलब्ध झालेले आहे त्याचं वितरण करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अभिमन्यू माळी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते या गिफ्टचं वितरण करायचं आहे. नरेश पाटील यांच्याकडनं रोख रक्कम या 200 रुपये स्वीकार याच्यासाठी आलेले. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. वेल प्लेड स्वीकार अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. त्याचबरोबर जनार्दन नाईक यांच्याकडे मला वाटतं एक 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जातं. धन्यवाद. ऑल दी बेस्ट. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. निश्चितच आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन काही मान्यवर मंडळी आमच्या गावातील प्रतिष्ठित मंडळी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि त्यांचं विशेष गौरवणी सन्मान आज आयोजकांच्या वतीने केलं जातं. या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय सार्थक ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आणि वरालदेवी ताडाली या संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत दत्ताजी पवार यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करतोय. दत्ताजी पवार यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देव भव. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित माननीय संजय माळी साहेब या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आहेत. क्रिकेटचे निस्तीम चाहते आहेत यांचा आपण विशेष गौरवणी सन्मानाच्या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. संजय माळी साहेब राणागावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांचा आज या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवणी सन्मान केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री जनार्दन नाईक साहेब आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आज स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देव भव. अतिथी या देवा समान असतोय आणि या स्पर्धेचं औचित्य साधून या मान्यवरांचा ग्रामस्थांचा विशेष गौरव आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर या मान्यवर कक्षामध्ये मान्य श्री अभिमन्यू माळी यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. मान्य श्री अभिमन्यू माळी साहेब आमच्या गावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि क्रिकेटचे निस्कीम चाहते आहेत त्यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान आपण करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मान्य श्री त्याचबरोबर या मान्यवर कक्षामधून आपण पाहतो मान्य श्री राहुलजी पाटील यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे.
पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. व्यासपीठ मंचावर मान्यवरांचं विशेष गौरवणी सन्मान झाले. चुकून जर कोणाचं स्वागत आणि सन्मान राहिले तर चूक भूल माफ असावी. तर आपण पुन्हा एकदा जातोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज माझे परम मित्र आणि निश्चितच्या स्पर्धेमधून ज्यांना सुरेख सुंदर समालोचन केलं, प्रेक्षकांची ज्यांना मनं जिंकली, राणालकरांची ज्यांना मनं जिंकली, ओ टू राहुल भोईर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मोहन भोईर. यशवंत स्मृती सीमा रक्षक या मॅच साठी लवकरात लवकर आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा प्लीज. उद्याच्या आपल्याला नक्कीच पहिली मॅच पाहायला मिळेल. देवेश सुपर किंग विरुद्ध अथर्व श्रवण 11 रहानल या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. पहिली सेकंड मॅच असेल रिग्नेश 11 विरुद्ध यशवंत स्मृती रहानल. पहिली मॅच ठीक 9 वाजता सुरू होईल. सेकंड मॅच ठीक 10 वाजता सुरू होईल. या गोष्टीची नोंद घ्यावी. बघा उद्या अंतिम दिवस आहे. उद्या प्लीज कोणीही कारण सांगू नका. वेळेवरती रिपोर्ट करा मित्रांनो, कारण का 2 दिवस तुमचा खूप चांगला आम्हाला सहकार्य सर्वांचाच लागलाय. कारण का स्पर्धा आपल्या नक्कीच पूर्ण गावाची आहे. एकट्या कोणाचं नक्कीच आयोजन नाहीये. सर्व आपला नक्कीच गावच्या गाव इथं नक्कीच दाखल आहे आणि सर्व राहणालकरांचा नक्कीच अभिमान वाढवणारी ही राहणाल प्रीमियर लीग. उद्या सुपर संडे आहे. रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस. मोस्टली भरपूर सुट्ट्या आहेतच, कारण का लॉकडाऊन पासून आपण बघतो सर्वांना सुट्ट्याच आहेत रोजच. आता उद्या सुपर संडे आणि उद्या नक्कीच आवर्जून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आवर्जून आनंद घ्या या स्पर्धेचा, राहणाल प्रीमियर लीगचा. आगामी काळामध्ये आता नक्कीच तुम्हाला इथं भरपूर मोठमोठ्या टुर्नामेंट देखील या मैदानावरती पाहायला मिळतील, याच्यामध्ये शंका नाहीये. जो विकेट जी क्रीडानगरी बनवली आहे, आउटफील्ड खूप सुंदर आणि खूप नक्कीच निसर्गामध्ये नक्कीच मी त्या म्हणाला निसर्गाच्या नक्कीच कुशीत वसलेला हा गाव आणि आजूबाजूचा वातावरण देखील खूप चांगला पाहायला मिळतो. ज्ञानेश्वर मुकादम रेल्वे रूल देखील बाजूला आपल्याला पाहायला मिळतो आणि उंच टेकडावरती हा क्रीडांगण अप्रतिम मेहनत घेतली आहे या ग्राउंड साठी. तुकाराम दरम्यान डिफेन्स करत असताना, संयमानं खेळ करत असताना एक धावीतनं मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय दरम्यान 1 पुढे जाते 17. या प्रीमियर लीगचं खास करून ज्ञानेश्वर मुकादम वैशिष्ट्य असं आहे, नक्कीच चेंडू नंतर आपण चर्चा करूया. यावेळेचा फटका चांगला, चेंडू डीप मध्ये स्लीपर कव्हरला फिल्डर आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली, लगेचच कव्हर देखील केला चेंडू. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. 19 भरपूर लीग मॅच असतात. मग आपण बघतो काही ठिकाणी टी शर्ट दिले जातात, काही ठिकाणी ट्रॅक पॅन्ट दिले जातात. मग या जर आपण लीगचा विचार केला तर इथे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ड्रेस कोड, अर्थातच कॅप पासून, टी शर्ट्स पासून, ट्रॅक पॅन्ट पासून तर शूज देखील दिले गेलेत. ही नक्कीच मी ते म्हणाल एक मोठी उपलब्धी, हा एकोपा आपल्याला पाहायला मिळतोय राहणाल गावातील सर्व गावकऱ्यांचा. असाच एकोपा तुमचा असू द्या. स्पीडअप करावी मॅच प्लीज, थोडस रिक्वेस्ट आहे, नम्रतेची विनंती आहे की आपण जास्त वेग घेऊ नका. पुढचा बॉल तुकाराम. ओव्हर पिच आहे, समोर खेळत फिल्डर देखील तिथे उपस्थित आहे. चेंडू शोषून फेक केली जाईल, दुसरा धावायचा प्रयत्न नाहीये. फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. मकर संक्रांत झाल्याच्या नंतर नक्कीच आपण बघतोय पतंग आपल्याला नक्कीच समोर पाहायला मिळतो. हा जुन्या आठवणी ताजा करण्याचा नक्कीच मी तर म्हणेल हा उपक्रम. ज्ञानेश्वर मुकादम, यस मोहनजी भोईर, काही मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि या दरम्यान झेल मात्र या दरम्यान ड्रॉप झालाय. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावा स्कोर परिवर्ती गुण आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यानच्या 22 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावरती दुसरं आपल्याला पाहायला मिळतं. तुकाराम पहिले षटक दीपकनं फेकलं. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण धावा खर्च झाल्या होत्या, आम्हाला ज्ञानेश्वर माहिती देतात. एकूण 16 धावा खर्च झाल्या होत्या. सेकंड ओव्हर तुकारामच्या माध्यमातून आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ते स्वतः या दरम्यान
टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी सांगितलं होतं की कदाचित मी देखील एखादा षटक टाकू शकेल. या विकेटची मला चांगली माहिती गोलंदाज आहे. राहुल 2 मिनिटं. गोलंदाज तुला एक सुवर्ण संधी आहे, खास करून तुका मडवी तुम्हासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी मला वाटतं हॅट्रिकसाठी प्रत्येक विकेटसाठी पप्पू पटेल यांच्याकडे 500 रुपये आहेत आणि भावेश याच्याकडे प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. थँक्यू सो मच मदर मोहन बोर. शेवटच्या बॉलवरती हा तुम्ही पारितोषिक अनाउन्समेंट केला. थोडंसं लवकर केलं असतं तर बरं झालं असतं. शेवटचा बॉल होता. आता दुसरं षटक येईल का नाही येईल हा पुढचा विषय आहे. आणि अशा प्रकारे या दरम्यान भरपूर आमच्या मान्यवरांचं देखील शुभ आगमन आपल्या व्यासपीठावरती. भरपूर मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला मिळते. स्कोर कार्ड वरती 23 धावा. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना कौशल 11 रहाणाला संघ आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल या दरम्यान सिद्धार्थ जिंकला होता त्यांनी आणि एक धाडसी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. त्यांनी अंदाज बघितलाय या मैदानाचा की ते इव्हिनिंगला भरपूर वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून दक्षिणेकडे तुम्हाला पाहायला मिळतात, म्हणजे चौफेर वारे ज्ञानेश्वर मुकादम आहे. त्या अनुषंगानं इथे या पहिल्या डावामध्ये 60 ते 70 धावा बनवण्याचा प्रयत्न असावा. चला वेळ थोडासा कमी खर्च करा. उद्या वेळेवरती सर्वच्या सर्व टीमनं उपस्थित राहायचं आहे, रिपोर्ट करायचा आहे. आणि मनापासून आभार व्यक्त करील राहणार गावाचं, ज्यांनी एक दिवस आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली या स्पर्धेच्या माध्यमातून. खास करून चिराग माळी आणि विलासमती राहणार संघाचे सर्वच खेळाडू आणि सर्व आमच्या ग्रामपंचायतचे सर्वच माझे कार्यकर्ते, सरपंच, उपसरपंच, सर्व गावाचं नक्कीच मनापासून मी आभार व्यक्त करेल, ज्यांनी एक दिवस संधी दिली आम्हाला या प्रीमियर लीग मध्ये समालोचन करण्याची. थोडीशी आपण मॅच स्पीडअप करावी. ऍक्च्युली हा शेड्यूल जर विचार केला तर 8, 9, 10 या कालामध्ये असला नक्कीच होता. मात्र काही प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळेच आपण नक्कीच थोडासा शेड्यूल पुढे घेतला. मग ऍडजस्टमेंट करावी लागली. चिराग माई यांचा फोन आल्या कारणानं एखादा दिवस द्यावाच लागला. हा प्रेम नक्कीच असाच तुमचा असू द्या. आणि उद्या आमचे जवळचे मित्र डॅशिंग कॉमेंटेटर ओमकार शेट्टे तुमच्यासोबत जोडले जातील. सुंदर त्यांचं देखील समालोचन तुम्हाला उद्याच्या दिवसामध्ये ऐकायला मिळेल, कारण का ओमकार शेट्टी आणि विभागात खास करून मला भरपूर सारं प्रेम दिलं जातं. त्यापासून पर्यंत भिवंडीकरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 23. वैभव मडवी साहेब, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. वैभवजी मडवी, आमचा आवाज तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. ओव्हर द विकेट न बीमर, नो बॉलचा इशारा स्वरलक्ष अंपरनं ऑलरेडी केलाय. आणि रनआउटची विकेट तर नियमाप्रमाणे असणारच आहे. बासमन एक्झॅक्टली केलं काय, ज्यावेळेस फटका केला त्यावेळेस नक्कीच मात्र क्रीजच्या बाहेर असतील याच गोष्टी अंपायरने बघितल्या आणि रनआउटच्या माध्यमातून परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. नवीन बासमन मैदानाच्या मध्ये दाखल झालेत. गीतेश तिसऱ्या क्रमांकावरती गीतेश आलेत. दरम्यान षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे गौरव. ओव्हर द विकेट न हुक करण्याचा प्रयत्न, फ्रीटचा बॉल लाईन चुकीची आहे. मेन अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येत असताना हा चेंडू नक्कीच खराब. अनिल ठाकूर सर, भरतजी मेहर सर आणि कदम सर, आमचे 3 ऑफिशियल अंपायरचा मी मनापासून आभार व्यक्त करू. खूप चांगल्या प्रकारचा असा दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटला. खूप चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटले. फ्री चेंडू कंटिन्यू असेल आणि पूर्ण आमची नक्कीच प्रिन्स मुंबईची पूर्णच्या पूर्ण आमची
मॅनेजमेंट कमिटी, प्रिन्स मूवीचे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑपरेटर. आक्रमण करण्याचा प्रयत्न, यावेळेस अजून एक चांगला चेंडू, डॉट बॉल. त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल गुणसंख्यालेखक ज्ञानेश्वर मुकादम यांच्या माध्यमातून चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. आमचे समालोचक मित्र मोहन भुईर, चांगले सूत्रसंचालक, चांगले समालोचक. त्याच्यानंतर आमची पूर्णच्या पूर्ण राहणार गावाची नक्कीच ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आजी माजी कार्यकर्ते, गावातील ग्रामस्थ. त्याच्यानंतर सिनियर 40+, मास्टर 40+, अंडर 19, अंडर 20, 21 चे सर्वच खेळाडूंचा आम्हाला योगदान आणि पूर्ण राहणार गावाचं योगदान या राहणार प्रीमियर लीग साठी. फुलर लेन चेंडू चांगला आहे, अपील थोडीशी पाहायला मिळते, मात्र अंपायर सांगतात बॅटकट. पंचांचं काम खूप जोखमीचं मित्रांनो. आपण इथनं पाहणं खूप सोपं आहे, मात्र अंपायर कडे खूप कमी वेळ असतो. क्षणभरात अंपायरला डिसिजन घ्यावं लागतं. म्हणूनच मी अंपायरचं मगाशी वर्णन केलं की व्हेरी गुड डिसिजन, खूप चांगले डिसिजन पाहायला भेटले. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क आलाय का, अपील. मात्र एक्झॅक्टली अंपायर चर्चा करतील का आणि सांगता स्क्वेअर अंपायर की असं काही नाहीये. नॉट आउटचा इशारा नक्कीच अंपायरचा येईल. अजून एक आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे स्कोरबोर्ड वरती 26 धावा. धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल, फुल टॉस ऑन साइडला, स्विंग अप द रिस्ट. फक्त दिशा दिली आहे, क्लासिकला फटका, लॉंग 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 बिग वे, बिग हिट 6. बत्तीस धावा धावापलकावरती दरम्यान अंकित केल्या जात आहेत. चेंडू डायरेक्टली मी तर म्हणाल अटक पार गेला आहे. मैदानाच्याच बाहेर नव्हे तर हा ग्राउंडच्याच बाहेर चेंडू पाठवलाय. भरपूर मोठा षटकार. असे फटके आपल्याला ज्ञानेश्वर खूप कमी पाहायला मिळतात. नक्कीच दुर्मिळ असे फटके असतात, कारण का असे फटके खेळणारे खूप कमी खेळाडू. टायमिंग खूप चांगलं साजलं आणि फ्लिक अप द रिस, नक्कीच रिसचा वापर करत असताना बॅटच्या स्वारकट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू उजवा स्टिक वरती नक्कीच या दरम्यान ठेवत असताना गोलंदाज. आणि षटक क्रमांक इथं तिसरं देखील कंप्लीट झालाय. 3 षटकांचा सांघिक खेळ कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला संघाची धावसंख्या मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 32. 32 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे पहिल्या डावामधील. थोडासा वेळ कमी घ्यावा. नम्रतेची विनंती आहे की आपण थोडंसं स्पीडअप करावी मॅच. अंपायरचा काही इशारा आलाय या दरम्यान. पहिली ऑफिशियल ऑन, पहिला नक्कीच या दरम्यान इशारा आला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. अंपायरच्या माध्यमातून एकत्र तुम्हाला यायचं नाहीये, सातत्याने तुम्हाला मी सूचना करतोय. स्पर्धेविषयी आपण भरपूर चर्चा ज्ञानेश्वर केली. खूप चांगल्या प्रकारचं आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटलं. मॅनेजमेंट खूप चांगलं पाहायला भेटलं. ग्रामपंचायत रहानालचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. मोहन भोईर ज्यांनी अप्रतिम मेहनत, खूप चांगली मेहनत घेतली आहे. सरपंच आणि उपसरपंच, सरपंच जे आहेत त्यांचा सिंहाचा भरपूर मोठा वाटा आहे. गाव एकत्रित राहणं आणि गावामध्ये नक्कीच या दरम्यान एकात्मता टिकवून ठेवणं, गावाच्या नक्की हितासाठी, गावाच्या विकासासाठी नक्कीच सातत्यानं झटणं, सातत्यानं मेहनत घेणं खूप महत्वाचं कार्य. कारण का ग्रामपंचायत म्हटलं की, सरपंच म्हटलं की प्रथम नागरिक गावातील आणि सरपंच उपसरपंच सदस्य यांनी भरपूर मेहनत घेतली आहे या टुर्नामेंटसाठी. आणि जे ऑनरनी मात्र नक्कीच जे पुरस्कार या टीमचे, तर सर्व ऑनर्सचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. ज्यांनी मात्र प्रत्येकाने ही टीम घेतली त्यांचा मनापासून आभार. आणि सर्व खेळाडूंचा आभार, ज्या खेळाडूंनी सर्वांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. वर्षानुवर्षी संकल्पना चालू राहावी अशीच ईश्वर शरण आम्ही प्रार्थना करतोय. पुढचा बॉल या दरम्यान लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, समोर केलेत फिल्डर आहे, दूरवरनं येतील. फिल्डिंग या दरम्यान चांगली झाली आहे. ग्राउंड फिल्डिंग करणं मी तर म्हणेल इथे एवढं सोपं नाहीये. इथला जर आपण आउटफील्डचा जर विचार केला ज्ञानेश्वर मुकादम, तर आउटफील्ड खूप फास्ट आहे.
आणि दर्जेदार पाटा विकेट आणि आउटफील्ड खूप सुंदर आहे इथली. इथे फिल्डिंग करणं आउटफील्ड मध्ये जोखमेचं आहे तो कार्य. लेफ्ट हँड गोलंदाज कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिक वरती, हा चेंडू डॉट. डॉट बॉल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र बघतो आपण समोर जणू काय गॅलरी मध्ये बसले आहेत. गॅलरी मध्ये नक्कीच उभे राहून आनंद घेत असताना आमचे लाडके प्रेक्षक, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क नाही. डॉट. चिराग माई कुठं असेल तर आपण लगेचच आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. चिराग माई षटक क्रमांक दरम्यान आपल्याला प्रगतीपथावरती येताना पाहायला मिळतोय. 4थं षटक. अजून याच्यानंतरचे 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल फुल टॉस आहे, त्याचा फायदा बॅट्समनने घेतला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडूला एकाच ऍक्शन उचलून फिक केलाय. पुन्हा एकदा मध्ये ओव्हर थ्रो. काही धावा इथनं मिळतील का? मात्र दरम्यान इथनं धावा आपल्याला पाहायला मिळतील. या दरम्यानच्या 2 या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. स्कोर बोर्ड वरती धावसंख्या या दरम्यान झाली आहे 35. 35 धावा गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. ऑफिशियल गुणसंख्यक ज्ञानेश्वर, चांगली माहिती, गुड जॉब ज्याला म्हटलं जाईल. यावेळेस मिस केली लाईन बॅट्समननं. स्विंग आणि मिस. इथनं मात्र यावेळेस बेल्स खाली पडली जाते, जमिनीला दान झाली आहे. आणि अंपायरचा इशारा आला बॅट्समनला की आता तुला नक्कीच परतावा लागेल, परतीचा प्रवास करावा लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. थोडासा वेळ कमी घ्या आपण प्लीज. मॅच आपण स्टार्ट करायचे. नवीन बॅट्समॅन आहेत मैदानाच्या आतमध्ये. दीपेश 4थ्या क्रमांकावरती दीपेश. मग 5वं षटक आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग पॉवर प्लेचा. खूप चांगली संकल्पना. 6 षटकांची प्रत्येकी आपल्याला मॅच पाहायला मिळते. आणि मॅनेजमेंट खूप चांगली आहे, जेणेकरून प्रत्येक दिवसामध्ये 5च सामने आपण या दरम्यान खेळवले गेले. काल देखील आपल्याला 5च मॅच आपण खेळवल्या. काल देखील वेळेवरती नक्कीच सामने कंप्लीट झाले. आणि आज देखील वेळेवरतीच मॅच तुम्हाला कंप्लीट होताना पाहायला मिळतील. या दरम्यान वेगवान चेंडू होता हा. उत्तर नव्हतंच बॅट्समनकडं. नक्कीच शपल तर झाले होते, सन्मान देण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा. अशा प्रकारे षटक क्रमांक इथनं कंप्लीट झाला आहे. 4थं. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या दरम्यान झाली आहे स्कोर कार्ड वरती 35 अशी धावसंख्या. 4थ्या षटकाचा देखील खेळ कंप्लीट झाला. या षटकामध्ये फक्त सिद्धेशने 3च धावा खर्च केला. चांगली गोलंदाजी. टीम मीटिंग नको मित्रांनो प्लीज. आपल्याला लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आणि मॅच सुरू करायची. प्लीज सहकार्य करावं. टीम मीटिंग आपण करायची नाहीये. तुम्हाला ऑफिशियल 1 ऑन तर आली आहे अंपायरच्या माध्यमातून, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. चला आपण सुरू करा मॅच. पाण्याची नक्की दरम्यान मागणी केली जाते.
बॅटिंग पॉवर प्लेचा हा षटक असेल. गोलंदाज नितीन सज्ज आहेत दरम्यान 5व्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट लीडिंग एज कीपर आहे. झेल तिथं स्वीकारत असताना फलंदाजाला इथं मैदान सोडावा लागेल. फलंदाज बाद. नवीन बासमन येतात मैदानाच्या आतमध्ये. रवीन पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलं खास करून प्रवीण पाटीलसाठी लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर झालाय प्रवीणसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका चांगला आहे. फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. एक धावेतनं कंप्लीट. प्रवीणचा पुन्हा एकदा कॉल आहे की 2 धाव होऊ शकतील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती 37. दरम्यान पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बासमनचा. स्विंग आणि मिस. फलंदाज बीट होता. डॉट बॉल. यावेळेचा फटका चांगला आहे. ओव्हर पिच चेंडू आणि पाठवलं त्याला मात्र या दरम्यान मैदानाच्या बाहेर. बिग 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 हिट षटकार. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवेत आहे. झेलची दरम्यान नक्की संधी तर होती मात्र संधी गमावली आहे. 2 धावा इथनं धावून घेतल्या जातील आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावसंख्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते 45 धावपालकावरती आहे. षटक क्रमांक आपल्याला नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा हा एकूण षटक असणार आहे. दुसरं आणि 5वं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटील वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. स्ट्रायकिंगला सज्ज आहेत प्रवीण पाटील. अँगल चेंज करत असताना आता मात्र राऊंड विकेटनं जातील. यावेळेस वेगवान हा चेंडू आणि वेगवान उत्तर. राऊंड विकेटनं गोलंदाजी करत असताना आता मात्र हा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट प्रवीण पाटीलची. फलंदाज बाद.
स्कोर कार्ड वरती. स्विचर खेळण्याचा प्रयत्न मात्र फीटचा बॉल असल्या कारणानं बासमन आउट दरम्यान नसणार आहेत. चांगली वापसी करत असताना गोलंदाज सिद्धेश. अंतिम षटक मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या दरम्यान झाली आहे स्कोर कार्ड वरती दरम्यान 48-48. भावेश नाईक यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे, खास करून मयूर साठी. प्रत्येकी षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. भरपूर पारितोषिक या दरम्यान मयूर साठी आहे. मयूरने एखादा षटकार जर मारला तर त्याची संध्याकाळ खूप चांगली जाणार आहे. शनिवारचा दिवस आहे आणि एखादा षटकार जर आला त्याच्या बॅट मधून तर बक्षीसच बक्षीस या दरम्यान पाहायला मिळतील की का. यावेळेचा फटका चांगला आहे आणि धावा देखील मात्र इथनं चांगल्या मिळतील. हा षटकार चांगली बॅटिंग दीपेशच्या माध्यमातून फुल टॉस आहे. मग त्या दरम्यान चेंडू जास्त दूर जाणार नाही कारण का वारा त्या दिशेनं आपल्याला मात्र इकडे पाहायला मिळतोय. चारी बाजूने हा वारा देखील. आणि मयूर आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलेत. संघाची धावसंख्या दरम्यान 1 पुढे जाते. धावा स्कोरबोर्ड वरती 55 षटकातील अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा नक्कीच मी आभार व्यक्त करेल आमच्या आयोजन कमिटीचा चिराग माईसह ज्याने नक्कीच आम्हाला आवर्जून या स्पर्धेमध्ये संधी दिली. ग्रुप नक्की त्याच्यानंतर सर्वच आमच्या ग्रामपंचायतचे जे नक्कीच जे माझे कार्यकर्ते आहेत, सरपंच उपसरपंच सदस्य, यांचं मनापासून आभार. या दरम्यान मयूर मात्र जागेवरती उभे आहेत आणि धाव घेण्याचा प्रयत्न. अशी धाव 22च्या माध्यमातून अशी एक धाव मात्र इथनं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अब तक 56 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुन्हा एकदा मात्र स्ट्रायकिंग एंडला येथील खेळण्यासाठी दीपेश बॅटमधून एक षटकार आलाय. तोच दीपेश आता मात्र अंतिम चेंडू खेळण्यासाठी पहिल्या डावातील सज्ज झालाय. लेफ्ट आर्म गोलंदाज स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू जास्त दूर गेला नाहीये. एक धाव कंप्लीट. मयूर मात्र वेगाने धावतायत आणि धावता मात्र या दरम्यान या 2 धावा कंप्लीट झाल्या आहेत. अजून काही इथनं धावा मिळतील का आणि कदाचित इथल्या दरम्यान ही धाव होऊ शकली असती. मात्र इथल्या 2च धावा मिळतील. शेवटच्या बॉलवरती 2 धावा येतात. एक विकेट देखील येते रनआउटची आणि अशा प्रकारे 6 षटकांचा सांघिक खेळ देखील कंप्लीट झाला आणि 6 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली आहे स्कोर कार्ड वरती दरम्यान 58 आणि 59चं टार्गेट आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. मनापासून आपण आभार व्यक्त करूया आमचे डीजे मास्टर, त्याच्यानंतर आमचे गुणसंख्या लेखक, ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल ऑपरेटर, त्याच्यानंतर आमचे ऑफिशियल समालोचक, सूत्रसंचालक यांचे देखील मनापासून आभार. त्याच्यानंतर ग्रामपंचायती सर्व आमचे सदस्य, सरपंच उपसरपंच यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि आजच्या दिवसासाठी मी तुर्तास थांबतो. चुकून काही अपशब्द मुखातून आला असेल तर नक्कीच क्षमा असू द्या. धन्यवाद.
स्पर्धेचा मित्र आज दुसरा दिवस पाहतो. दुसऱ्या दिवसात अंतिम लढत दोन संघामधून सिद्धार्थ विपक्ष कौशल इलेव्हन या दोन संघामधून आपण पाहतो. कौशल इलेव्हन या संघाला विजयासाठी कौशल इलेव्हन संघ प्रथम फलंदाजी करतोय. धावसंख्या उभारतोय 58 आणि विजयाचं लक्ष्य 59 धावांचं. सिद्धार्थ इलेव्हन पप्पू पाटील यांचा संघ आहे. त्या संघाचे ते ओनर आहेत, मालक आहेत आणि निश्चित थोडंसं आता मात्र या संघामधून ते खेळताना आपल्याला पाहत नाही. प्रदीप पाटील या संघाचे ओनर आहेत आणि निश्चितच आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी एक अपार कष्ट, अपार मेहनत ग्रामपंचायत राणालचे विद्यमान उपसरपंच आहेत आणि या स्पर्धेसाठी खरोखरच 1 लाख मोलाचं सहकार्य त्यांचं या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेलं आहे. सिद्धार्थ इलेव्हन या संघाला विजयासाठी 59 धावांची आवश्यकता आहे. प्रतिषटकाचा मित्र आपण विचार केला 9.80 ची सरासरी आहे. पहिल्या षटकाला प्रारंभ होते, सुरुवात होत आहे आणि सलामी गोलंदाज आपण पाहतोय निलेश. सलामी गोलंदाज निलेश येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी ती फलंदाज सचिन, नॉन स्ट्रायकर फलंदाज बजरंग. आज निश्चितच सिद्धार्थ इलेव्हन या संघामधून आपण पाहतो सर्वांना एक सुवर्ण संधी दिली जाते आपलं कला कौशल्य दाखवण्याचं. आज खास करून भजन याला आपण पाहतोय. सचिन याच्या बॅट मधून अतिशय चांगला फटका चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या होती बिनबाद 4. नॉन स्ट्रायकर फलंदाज आपण भजन घ्यायला पाहतोय. निश्चितच भजन घ्यायला बऱ्याच दिवसापासून एक सुवर्ण संधी असेल फलंदाजी करण्याची. पुन्हा एकदा गोलंदाज निलेश. अतिशय अप्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडू आपण पाहतो. चेंडूची लाईन कुठेतरी रीड करता आली आणि चेंडूच्या लाईन पासून बॅट आपण विभक्त पाहतोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी त्रिफळाची बाद होतोय. सचिन, एक तुम्हारी एक हमारी असं एक समीकरण आपण मैदानामधून पाहतोय. पहिल्या चेंडूवर गणागतीचा प्रास झाला होता, चौकार आला होता. न्यू बॅट्समन तुकाराम मडवी. आणि खास करून नितीन पाटील यांच्याकडनं तुकाराम मडवी यांच्यासाठी एक बक्षीस लावलं जातं. प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये. चौकारांची हॅट्रिक साधतात 1000 रुपये आणि षटकारांची हॅट्रिक साधली तर पप्पू पाटील यांच्याकडनं 5000 रुपये. आणि हॅट प्रत्येक षटकारासाठी तुकाराम मडवी तुम्हाला 1500 रुपये कोणाकडनं? उमेश पाटील यांच्याकडनं. त्याचबरोबर संतोष पाटील पिंपलकर यांच्याकडनं प्रत्येक हॅट्रिक साठी 1000 रुपये. चौकारांची असो की षटकारांची असो. आज तुकाराम मडवी यांचा दिवस आहे. जयचंद्र पाटील यांच्याकडनं 5000. मला वाटतं आता नॉन स्ट्राईकला राहू नका, स्ट्राईक घ्या. सागर भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 1000. 2 धावा घेऊ नका बघा. त्याचबरोबर संतोष पाटील, मडवी सरांना सुवर्ण संधी आहे. आपण जर हॅट्रिक साधत त्यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. जयचंद्र पाटील यांच्याकडे 5000 रुपये. मडवी साहेब जीव जाम आहे लोकांचं वाटतं. अतिशय चांगला फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे.
मात्र एकच धाव स्ट्राईक रोटेट करण्याची संदेश बजरंग गेला. सामना कोणी जिंको मात्र या सामन्यामधून दोन्ही संघ खरोखर अतिशय जबरदस्त सेलिब्रेशन करताना आपण पाहतोय. दीपक वाट पाहतोय की एखादा फलक कधी बाद होतोय. अजित पाटील यांच्याकडे एक सुवर्ण संधी बघा. दोन्ही फलंदाजांसाठी आपण कुठल्या प्रकारची हॅट्रिक साधतात. चौकार षटकारांची तर 5,000 रुपयाचं पारितोषिक दोन्ही फलंदाजांसाठी. गोलंदाज विठ्ठल येतोय. तुकाराम मडवी तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे. 3 चेंडू मधून जर प्रत्येक चेंडू मागे आपण 2-2 धावा घेतल्या तरी पप्पू पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. त्याचबरोबर आमचे मान्य श्री सरपंच साहेब यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. चेंडूवर मोठा फटका. सामना कोणी जिंको मात्र या सामन्यामधून खरोखर प्रेक्षकांचं आणि दोन्ही संघांचं एक मनोरंजन केलं जात आहे. खास करून या स्पर्धेचं खास आकर्षण आज पाहतो मैदानामधून तुकाराम मडवी सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. या ठिकाणी मात्र अतिशय चांगला फटका बजरंगच्या बॅट मधून. एक चौकार मारून झालेले, अजूनही 2 चौकार मारले तर बजरंग तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहे. पहिला उत्कृष्ट चौकार बजरंगच्या बॅट मधून येतो आणि चौकारासाठी विद्यमान सरपंच साहेब यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले. 500 रुपयाचा मानकरी मात्र आता बजरंग झालेला बघूया. तुकाजी मडवी काय करतात. सर्वांचे लाडके सर आहेत, कोच आहेत. अतिशय चांगला फटका. अतिशय चांगला चेंडू बॅटफळीमध्ये संपर्काने जागेवर खेळण्याचा प्रयत्न. आपण मडवी सरांचा पहिला मात्र चेंडू बॅटफळीमध्ये संपर्क झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15. मित्र पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. आज निश्चितच आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन खास करून कल्याण मानेरा या परिसरामधून या ठिकाणी उपस्थित झाले आमचे परम मित्र आहेत राहुलजी भोईर, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि खास करून आज आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित झाले होते. ज्यांचा आवाज आपण ऐकला, सुमधुर आवाज, सुरेख सुंदर असा आवाज आपण ऐकला. या स्पर्धेमध्ये ज्यांना अतिशय चांगला रंग भरला त्यांचा या ठिकाणी आज आयोगांच्या वतीने विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. मी सरपंच साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं विशेष गौरव आणि सन्मान करायचा आहे. मॅन फॉर मानेरा कल्याण डोंबिवली परिसरामधून अतिशय उत्कृष्ट समालोचन नेहमीच ज्यांचं केलं जातं, आज या स्पर्धेमधून त्यांना आपण ऐकलं.
राहुलजी भोईर यांचं विशेष गौरव आणि सन्मान आज या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. धन्यवाद. तुकाराम जो गोलंदाज तुकाराम याला बाद करील त्या गोलंदाजला दीपक दोन्ही फलंदाज एक सुवर्ण संधी बघा. आपण जर 6 षटके खेळलात मैदानामध्ये राहिलं तर किरण नाईक यांच्याकडे मला वाटतं 2222 रुपये दिले जाणार आहेत आणि रवींद्र पाटील यांच्याकडने 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्याचबरोबर तुकाराम हा जर फलंदाज बाद झाला तर दीपक भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जवाब फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. आज निश्चित दोन्ही फलंदाज दाखवून दिले हम भी कुछ कम नहीं है. तुम शेर तो हम सवा शेर आहे. दोघांच्या बॅट मधून अतिशय उत्कृष्ट चौकार आपण पाहिले. संघ धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 20. आता दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क नाही बघा. दोन्ही फलंदाज सुवर्ण संधी आहे. शेवटच्या 7 षटकांपर्यंत आपण जर मैदानामध्ये राहिले तर किरण नाईक यांच्याकडनं 2222 रुपये, रवींद्र पाटील यांच्याकडनं 1111 रुपये. सदानंद नाईक विद्यमान सदस्य आहेत, त्यांच्याकडे 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. चेंडू मात्र हळूहळू ट्रॅव्हल होतो, प्रवास करतो, डीप थर्ड मॅन सीमाच्या बाहेर जातोय. चौकार पुन्हा एकदा. आज निश्चितच जरा तुका मडवी सरांचा आपण खेळ पाहिला. चेंडूला ऑन साइडला खेळलं जातोय. चेंडू डीप मिड विकेटला जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र जीवदान मिळतंय. 2 धावा कंप्लीट आणि 3 चेंडू मध्ये सलग आपण 2-2 धावा घेता तरी सुद्धा तुम्हाला एक योग्य ते पारितोषिक पप्पू पाटील यांच्याकडे दिलं जाणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे ऑर्गनायझर विद्यमान सरपंच मानश्री राजेंद्र मडवी सर यांच्याकडे तुम्हाला योग्य ते पारितोषिक दिले जाणार आहे. तुकारामसाठी आज बऱ्याच बक्षीस लावले. आतापर्यंत कुठले बक्षीस त्याच्या हाताला लागले नाहीये. अगेन्स्ट फलंदाज आपण बघतोय. तुकाराममध्ये तुम्हाला अजूनही सुवर्ण संधी. आपण जर बाद झाला तरी सुद्धा तुम्हाला 1 किलोचा केक दिला जाणार आहे. आज रणनीती जबरदस्त आहे तुकारामची. संघाचा संघ नाही काय आणि निश्चितच संघाला विजय देण्यासाठी एका प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. उत्कृष्ट खेळ ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहिला. दोन्ही फलंदाज अतिशय नामांकित नावाजलेले आहेत. एक बिन्नीची जोडी मैदानामध्ये उतरतोय आणि निश्चितच समोरच्या संघाला जर विजय संपादित करायचा असेल तर या दोन्ही फलंदाज बाद करणं अत्यंत गरजेचं आहे. आता मात्र बऱ्याच उशीर काढून फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे.
न्यू बॅट्समन देवेश. विजयाचं लक्ष 59 धावांचं दोन्ही संघांसाठी हा इतका महत्वाचा नाहीये. या सामन्यामधून दोन्ही संघांमधून एक जबरदस्त मनोरंजन केलं जातं, सेलिब्रेशन केलं जातं आणि खास करून तुकाराम मडवी सरांना अजून एक सुवर्ण संधी. आपण शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहिलं, 7 षटकापर्यंत आपण मैदानामध्ये राहिलं तर किरणजी नाईक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. स्थायिक नाबाद शेवटपर्यंत राहिले तर. लिडिंग एज चेंडू घेतो, अतिशय प्रतिम झेल कलेक्ट करतो, वेल जज कॅच. अप्रतिम उत्कृष्ट झेल कैलाश पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिला. आउटफील्ड मधून अप्रतिम झेल कलेक्ट केला गेला होता. बंडू पाटील यांच्याकडे तुकारामसाठी एक योग्य ते पारितोषिक जाहीर झालेलं आहे. मात्र गोलंदाज हॅट्रिक वर आहे, बघूया. झेल सुटो जीवदान मिळतं आयुष्यमान भवचा आशीर्वाद. आणि आशीर्वाद कोणाला? तुकाराम मडवी सरांना, ज्याच्याकडे चांगले बॅटिंग लाईनअप आहे, उत्तम फलंदाज आहे, कधी चौफेर फटकेला प्रारंभ करू शकतो, बिग हिट घेण्याची मारण्याची क्षमता ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. नेक्स्ट फलंदाज हर्षल येतोय. तुकाराम मडवी यांना अजून एक सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकारांच्या हॅट्रिक साठी तर बंडू पाटील शैलेश यांच्याकडनं 5555 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर झालेले आहे. तुकाराम मडवी सर्वांचे चाहते क्रिकेटर आहेत आणि त्यांच्यावर आज खरोखरच सर्वात हर्षल पाटील प्रत्येक षटकाराला 200 रुपये. राहुल पाटील यांच्याकडे हर्षल साठी खास सुवर्ण संधी, प्रत्येक षटकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक. हर्षल याला सुवर्ण संधी आहे, प्रत्येक षटकारासाठी राहुल पाटील यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. हुकचा फटका आपण पाहतोय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मात्र कैलाश या ठिकाणी आता मात्र झेल सोडतोय, जीवदान देतोय आयुष्यमान. अतिशय प्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कैलाशाचं. या अगोदर अतिशय उत्कृष्ट झेल ज्याने कलेक्ट केला होता, आता मात्र झेल घेण्याचा अतिशय चांगला प्रयत्न केला होता, मात्र व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. मात्र जरी झेल झाला नसली मात्र संघाच्या 2 धावा वाचवल्या जातात. चेंडूला शॉर्ट अँड फुल करण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटला येतो, आउटफील्ड मधून चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. खास करून तुका याची आपण रनिंग बीट बघू शकता, सहजगत्या 2 धावा पूर्ण करतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या होते ती 31. अजूनही येणाऱ्या 12 चेंडू मधून विजयासाठी 28 धावांची गरज आहे. आणि बघूया अजूनही तुकाजी मडवी मैदानामधून आहेत आणि ज्यांच्याकडनं सामना जर जिंकायचा असल्यास निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहणं त्यांना अत्यंत गरजेचं, कारण त्याच्या बॅटिंग मध्ये अतिशय जबरदस्त पॉवर आपण पाहतोय.
बिग हिट घेण्याची क्षमता त्यांच्या बॅटमध्ये आहे, चौकार षटकार मारण्याची क्षमता त्यांच्या बॅटमध्ये आहे. हर्षल पाटील च्या प्रत्येक सिक्सला अक्षय गायकवाडकडनं 500 रुपये. अक्षय गायकवाड यांच्याकडनं हर्षलसाठी एक सोळा संधी, प्रत्येक षटकारासाठी एक 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. चला प्लीज थोडस बेल कमी घ्या. बारा चेंडू शेष आहेत विजयापासून, अजूनही 28 धावा दूर आहे. चेंडूला सुंदरसं ऑन साइडला खेळलं जात आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही, याचं कारण आपण पाहू शकता. तुकाराम मडवी, तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहायचंय. जर आपलं बँक बॅलन्स वाढवायचं असेल तर निश्चित आपण शेवटच्या क्षणापर्यंत मैदानामध्ये राहायचंय. आणि जो गोलंदाज तुकाराम मडवी यांना बाद करेल त्या गोलंदाजाला किरण नाईक यांच्याकडनं 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाणार आहे. किरण शेठ, तुमचं गणित चुकीचं आहे. तुम्ही 500 रुपये तुमचे वाचवायला बघता. चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल घेतला जातोय की झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. मडवी सर, तुम्ही घाबरू नका, तुम्हाला बाद करणार नाहीत ते. दोन धावा कंप्लीट, दोन धावांनी संख्या धावसंख्या पुढे सरकते ती 34. चेंडूवर बिग हिट घेण्याचा प्रयत्न होता. लाईन पासून मात्र बॅट थोडीशी विभक्त आपण पाहतो. कुठे प्रकारची धाव नाही, निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आता आलतोय गोलंदाज गीतेश. अतिशय चांगला चेंडू, उत्तम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू आपण पाहतोय. चेंडू बॅट पाडीमध्ये कुठे प्रकारचा संपर्क नाही, जागेवर मारण्याचा प्रयत्न फलंदाज पाहतोय. फुटपर पायामुळे पदल त्यांचा वापर केला जात नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे ती 34. पाचवं षटक प्रगतीपथावर आहे. फुलेंचा चेंडू निश्चित ज्याप्रमाणे चेंडूचा समाचार हवा तसा मात्र घेता आला नाही. आता पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट काही संधी आहे ती तुका मडवी याला. विक्की मात्रे यांच्याकडे हर्षलसाठी आज प्रत्येक षटकारासाठी एक 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेले आहे. तर सर्वांच्या नजरा मात्र असतील तुका मडवी यांच्या बॅट कडे. बघूया या बॅट मधून कशा प्रकारच्या धावा निघतात. गरज आहे संघाला विजयाची. चौकार येतो, षटकार येतो, दुहेरी एकेरी की फलंदाज बाद होतोय. आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका, अप्रतिम फटका. वन बाउन्स एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तुकाराम मडवी यांच्या आपण जर एकंदरीत धावा पाहिले तर 20 धावा धावफलकावर त्यांच्या वैयक्तिक आहेत. त्यामध्ये खणखणीत 3 चौकार.
आणि आज निश्चित प्रदीप पाटील यांना त्यांनी दाखवून दिलेले आहे का तुम्ही आम्हाला 2 सामन्यामध्ये मागं का ठेवलं होतं. धावसंख्या 39 झालेली आहे. अजूनही विजयापासून फक्त आणि फक्त 20 धावा दूर आहे. ती क्षमता दोन्ही फलंदामध्ये आहे, खास करून तुकाराम मडवी ज्यांच्या नावावर वैयक्तिक 20 धावा आहेत. समतेश अतिशय चांगला चेंडू, उत्तम चेंडू, उत्कृष्ट चेंडू, जबर चेंडू, आपला तो चेंडू, चेंडू बॅट पडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे 39. विजयापासून अजूनही 20 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. प्रत्येक चेंडू मागे 4 धावांचं गणित आहे. तर निश्चित मात्र चेंडू लॉंग नॉन स्टॉम्प सीमारशेकडे जातोय, चौकार येतोय. एसटी बीट करून चेंडू सीमारशीच्या बाहेर जातोय, चौकार येतोय. चौकार संख्या धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकते. येणाऱ्या अजूनही 4 चेंडू मधून विजयासाठी फक्त 16 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे 4 धावांचं गणित आपण पाहतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट चेंडू आपण पाहिला होता. त्रिफळी फलंदाज फर्निचर बिघडते या ठिकाणी हर्षल याचं. आता येणाऱ्या 3 चेंडू मधून विजयासाठी 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तुकाराम मडवी सरांना ज्या ज्या दानशूर व्यक्तीने बक्षीस जाहीर केलं होतं ते बक्षीस प्लीज आपण जमा करायचंय, कारण की अजूनही ते नॉनस्टॉप पॉपिंग क्रीज मध्ये आहेत इंडला, आणि आता मात्र त्यांचा बाद होण्याचा कुठलाही मनसुबा दिसत नाहीये. चला प्लीज किरणजी नाईक, आपण जे 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर केलं होतं ते आपण जमाही करायचंय. तुकाराम मडवी आता मला वाटतं निश्चितच नाही. तनय पाटील यांच्याकडे सिद्धीसाठी एक सुवर्ण संधी. आपण जर 3 षटकार मारता तर आता मात्र 2च बॉल उरलेत बेटा. अजूनही उर्वरित 2 चेंडू मध्ये 2 षटकार मारले तरी सुद्धा योग्य ते पारितोषिक दिले जावे. त्याचबरोबर तुकाराम मडवींसाठी 1 किलोचा जो केक होता नॉट आउट साठी दीपक भुईर यांचा, तो आपण घेऊन यायचा आहे. आता कंप्लीट जाहीर झालेले आहे का मतदारसंघामधून 100% निवडून येणार तुकाराम. ज्या ज्या दानशूरांनी त्यांना जे जे योग्य ते पारितोषिक लावलं होतं ते आमच्याकडे जमा करायचं आहे. तुम्ही तिथनं हलू नका. आता धाव तर अजिबात घ्यायची नाही. आणि याच बरोबर मात्र जरी सामना पराभूत झाला असला तरी मात्र आजच्या स्पर्धेमधून खरोखर अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण पाहिली तुकाराम मडवी यांची. सेलिब्रेशन केलं जातं.
व्हॉलेंटियरांना विनंतीशील आपण आपल्या प्लीज खुर्च्या जमा करायच्या आहेत. स्वयंसेवक मडवी सर आपण स्टेजवर यायचं आहे. मडवी सर आपण स्टेजवर यायचं आहे. नाबाद खेळी एक उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमधून पाहिली. नाबाद खेळीबद्दल किरण नाईक यांच्याकडे 1000 रुपये. किरण नाईक त्यांच्याचकडे घ्यायचे द्या. किरणकडे त्यांच्याचकडे द्या. त्यांच्याचकडे द्या. नाही नाही आणि मला वाटतं पहिला असा फलंदाज असेल 40 प्लसचा. त्याचबरोबर मडवी साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक चौकारासाठी आलं होतं. दे दे त्यांच्याकडे. त्यानंतर बजरंगवाडी आपण यायचंय. चौकारासाठी निश्चितच मडवी साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं तुकाराम मडवीसाठी. ते आपण स्वीकारायचं. त्यानंतर बजरंग आपण यायचं आपलं 500 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी ज्याच्या बॅट मधून आपण पाहिलं होतं उत्कृष्ट चौकार. मडवी साहेबांच्या माध्यमातून तुम्हासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जातं. सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार पोटी या संघामधून निलेश आपण स्टेजवर यायचं आहे. निलेश मला वाटतं सर्वच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार निलेशलाच मिळतोय. पूर्ण पॅकेज मोठी पिशवी घ्या. प्रथम ग्रामपंचायत राहणार यांच्या माध्यमातून जी आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं वितरण केले जाणार आहे. चालू सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार ज्यानं उत्कृष्ट कामगिरी केली होती तोच ठरतोय या सामन्यातला सामनावीराचा मानकरी. निलेश आपण स्टेजवर यायचं आहे. प्रथम सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते आकर्षक जी ट्रॉफी आहे ग्रामपंचायत राहण्याच्या माध्यमातून जी आम्हाला प्राप्त झालेली आहे त्या ट्रॉफीचं वितरण केलं जातं. त्यानंतर रमेश सीताराम तरे साहेब यांच्याकडे जे आकर्षक टी शर्ट आहे त्याचं वितरण केलं जाणार आहे. प्रदीपजी पाटील साहेब यांना विनंती असेल विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत राहणार. मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय ग्रामपंचायत राहणार आयोजित राहणार प्रेमिक 2021 विद्यमान उपसरपंच माननीय प्रदीपजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या बक्षिसाचं वितरण